नमस्कार मित्रांनो, आज तुम्ही ज्या पुस्तकाबद्दल ऐकणार आहात ते पुस्तक तुम्हाला श्रीमंत होण्याचं गुपित सांगणार नाही ना एका रात्रीत यशस्वी बनवणार, पण हे पुस्तक तुम्हाला अशी गोष्ट शिकवणार आहे जी पैसा, प्रसिद्धी आणि यश यापेक्षाही महत्त्वाची आहे. ती गोष्ट म्हणजे सकाळी उठल्यावर जगण्याचं कारण. कधी तुम्हाला असा प्रश्न पडला आहे का की मी नेमकं का जगतोय? माझ्या आयुष्याचा खरा उद्देश काय आहे? मी जे करतोय ते मला खरंच करायचं आहे का? अनेक लोक संपूर्ण आयुष्य काम, जबाबदाऱ्या आणि धावपळीत घालवतात, पण त्यांना कधी स्वतःचा खरा मार्ग सापडत नाही. जर तुमच्या मनातही असे प्रश्न येत असतील तर आजचा हा सारांश तुमच्यासाठी आहे. कारण आज आपण जाणून घेणार आहोत जगभरातील लाखो लोकांना प्रेरणा देणाऱ्या इकिगाई या पुस्तकाबद्दल. हे पुस्तक लिहिलं आहे हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सिस मिरालिस यांनी. या दोघांनी जपानमधील अशा लोकांचा अभ्यास केला आहे जे 90-100 वर्षांपेक्षा जास्त वयाने असूनही आनंदी, सक्रिय आणि समाधानी जीवन जगत होते. त्यांच्या संशोधनातून एक सुंदर संकल्पना समोर आली, इकिगाई. जपानी भाषेत इकिगाई म्हणजे जगण्याचं कारण किंवा सकाळी उठण्यामागचं कारण. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात अशी एक गोष्ट असते जी त्याला ऊर्जा देते, आनंद देते आणि जीवनाला अर्थ देते. तीच त्याची इकिगाई असते. पुस्तक सांगतं की जगातील अनेक लोक आनंदी नसतात कारण ते स्वतःची इकिगाई शोधत नाहीत. ते इतरांच्या अपेक्षानुसार जगतात. समाज काय म्हणेल, लोक काय म्हणतील, कोणता व्यवसाय प्रतिष्ठेचा आहे, कोणत्या क्षेत्रात पैसा आहे याचा विचार करत राहतात, पण स्वतःला खरोखर काय आवडतं हे विचारायला विसरतात. इकिगाई शोधण्यासाठी पुस्तक 4 महत्त्वाचे प्रश्न विचारतं. पहिला प्रश्न, तुम्हाला काय करायला आवडतं? अनेक लोक आयुष्यभर काम करतात पण त्यांना स्वतःला काय आवडतं हेच माहीत नसतं. काहींना चित्रकला आवडते, काहींना शिकवणं आवडतं, काहींना लोकांना मदत करणं आवडतं, तर काहींना नवीन गोष्टी शिकणं आवडतं. जे काम करताना वेळेचं भान राहत नाही ते तुमच्या आवडीच्या जवळ असू शकतं. दुसरा प्रश्न, तुम्ही कोणत्या गोष्टीत चांगले आहात? आवड असणं महत्त्वाचं आहे, पण त्यासोबत कौशल्य आवश्यक आहे. एखादी गोष्ट आवडत असली तरी त्यात प्रगती करण्यासाठी सराव आणि मेहनत लागते. तुमच्यातील ताकद ओळखणं गरजेचं आहे. तिसरा प्रश्न, जगाला कोणत्या गोष्टीची गरज आहे? तुमची आवड आणि कौशल्य फक्त तुमच्यापुरतं मर्यादित नसावेत. त्यातून इतरांना काही मूल्य मिळालं पाहिजे. जेव्हा तुमच्या कामामुळे इतरांचे जीवन चांगलं होतं तेव्हा त्या कामाला अधिक अर्थ प्राप्त होतो. चौथा प्रश्न, ज्यासाठी तुम्हाला मोबदला मिळू शकतो अशी गोष्ट कोणती? आयुष्यातील वास्तव असं आहे की आपल्याला आर्थिक पैसा आवश्यक असतं, त्यामुळे आवड, कौशल्य आणि समाजासाठीचं योगदान यासोबत आर्थिक मूल्य असणं महत्त्वाचं आहे. या 4 गोष्टी जिथे एकत्र येतात तिथे तुमची इकिगाई असते. पुस्तकातील दुसरी मोठी शिकवण म्हणजे व्यस्त राहा पण अर्थपूर्ण गोष्टीमध्ये. जपानमध्ये अनेक वृद्ध लोक निवृत्ती झाल्यानंतरही सक्रिय असतात. ते बांधकाम करतात, मित्रांना भेटतात, नवीन गोष्टी शिकतात किंवा समाजासाठी काहीतरी योगदान देतात. ते फक्त वेळ घालवत नाही तर उद्देशाने जगतात. यामुळे आपल्याला एक महत्त्वाचा धडा मिळतो. शरीर वृद्ध होतं पण मन वृद्ध होण्याची गरज नाही. जोपर्यंत तुमच्याकडे शिकण्याची आणि काहीतरी करण्याची इच्छा आहे तोपर्यंत आयुष्य उत्साहाने भरलेलं राहू शकतं. आजचं जग वेगाने धावत आहे. प्रत्येकाला पटकन यश हवं आहे, पटकन पैसा हवा आहे, पटकन परिणाम हवेत. पण जपानी संस्कृती आपल्याला संयम शिकवते. मोठ्या गोष्टींसाठी वेळ लागतो. झाड लावल्यावर दुसऱ्या दिवशी फळ मिळत नाही. त्यासाठी सातत्य, काळजी आणि प्रतीक्षा लागते. आयुष्यही असंच असतं. जे लोक सतत घाई करतात ते अनेकदा वर्तमान क्षणांचा आनंद घ्यायला विसरतात. पुस्तकातील आणखी एक सुंदर संदेश म्हणजे छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा. आपण अनेकदा मोठ्या यशाची वाट पाहतो. ही नोकरी मिळाली की मी आनंदी होईन, इतके पैसे मिळाले की मी आनंदी होईन. पण पुस्तक सांगतं की आनंद हा भविष्यकाळात नसतो, तो आजच्या क्षणात असतो. सकाळचा चहा, कुटुंबासोबतचा वेळ, एखाद्या मित्रासोबत झालेली मनमोकळी चर्चा, शांतपणे चालणं, आवडीचं पुस्तक वाचणं, या छोट्या गोष्टी जीवन अधिक सुंदर बनवतात. पुस्तकातील एक महत्त्वाची शिकवण म्हणजे
तणावाचं व्यवस्थापन. तणाव पूर्णपणे टाळणं शक्य नाही, पण त्यांचं योग्य व्यवस्थापन करणं शक्य आहे. जपानी लोक नियमित दिनचर्या, योग्य आहार, मित्रपरिवार आणि मानसिक शांतता यांना खूप महत्त्व देतात. ते सतत भविष्याची चिंता करत नाहीत, ते वर्तमान क्षणात जगण्याचा प्रयत्न करतात. पुस्तक सांगतं की आपण अनेकदा अशा गोष्टींची चिंता करतो ज्या आपल्या नियंत्रणातच नसतात. त्यामुळे ऊर्जा वाया जाते. त्याऐवजी ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत त्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. इकिगाई आपल्याला आणखी एक मोठा धडा शिकवते. तुलना करू नका. प्रत्येक व्यक्तीचा प्रवास वेगळा असतो. काही लोक लवकर यशस्वी होतात, काहींना वेळ लागतो, काहींची सुरुवात चांगल्या परिस्थितीत होते, तर काहींना संघर्षातून मार्ग काढावा लागतो. जर तुम्ही सतत इतरांशी तुलना करत राहिलात तर तुम्हाला स्वतःला प्रगतीचा आनंद घेता येणार नाही. तुमची स्पर्धा कालच्या स्वतःशी असली पाहिजे, इतरांशी नाही. पुस्तकातील सर्वात सुंदर संदेश असा आहे की जीवनाचा उद्देश एखाद्या मोठ्या यशामध्येच लपलेला असतो असं नाही. अनेक वेळा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सापडतो. काही लोकांना त्यांच्या कुटुंबात इकिगाई सापडते, काहींना त्यांच्या कामात, काहींना कलेत, काहींना इतरांना मदत करण्यात. महत्त्वाचं हे नाही की तुमची इकिगाई काय आहे, महत्त्वाचं हे आहे की तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करता का. शेवटी हे पुस्तक आपल्याला एक साधा पण जीवन बदलणारा प्रश्न विचारतं. जर उद्या सकाळी तुम्ही उठलात तर तुम्हाला आनंदाने उठण्याचं कारण काय असेल? जर त्या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे नसेल तर तुमची इकिगाई शोधण्याची वेळ आली आहे. कारण जीवन फक्त जगण्यासाठी नाही तर अर्थपूर्ण जगण्यासाठी आहे. आणि म्हणूनच इकिगाई हे पुस्तक आपल्याला शिकवतं की आनंद हा बाहेर कुठे नाही, तो आपल्या दैनंदिन जीवनात, आपल्या आवडीत, आपल्या नात्यांमध्ये आणि आपल्या उद्देशांमध्ये दडलेला असतो. लक्षात ठेवा, ज्याच्या आयुष्यात उद्देश असतो त्याला संघर्षाची भीती वाटत नाही आणि ज्याला आपली इकिगाई सापडते त्याच्यासाठी प्रत्येक दिवस जगण्यासारखा बनतो. जर तुम्हाला याच पुस्तकाच्या सारांशमधून काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल तर या व्हिडिओला लाईक करा. अशा जगप्रसिद्ध पुस्तकाची मराठी सारांशसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबायला विसरू नका आणि भेटूया एका नवीन अशा पुस्तकासोबत जे तुमचं विचार बदलून टाकेल. धन्यवाद.